नेमकं काय कारण आहे, काय त्यातलं उद्देश आहे तुमचा? काल मी अभिजित दिपकेच्या घरी जाऊन भेट घेतली, कारण दिपके कुटुंब हे माझ्या मतदारसंघात राहतं. अभिजितला मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, त्याच्या बहिणीला पाहत आलेलो आहे. माझा मुलगा तिच्या हाताने राखी दरवर्षी बांधतो, म्हणजे हे नातं आहे. आणि मी मुद्दामून आंदोलन संपल्यानंतर गेलो, कारण मधल्या काळामध्ये जर गेलो असतो तर त्याच्या वेगळ्या बातम्या झाल्या असत्या. मग हे कुणाचा मेसेज घेऊन गेलेत का, हे काही सांगायला गेलेत का. म्हणून एक आपलं त्यांचं माझं असलेलं नातं, की एक तर ते माझे मतदार पण आहेत, माझ्या मतदारसंघातले आहेत, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचं विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. आपण त्यांना विचारलं पाहिजे होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो, आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांनासुद्धा बरं वाटणार नाही, म्हणून मी काल गेलो होतो. तुम्ही पाहिलं असेल, दिपकेंनी सुद्धा हे सांगितलं की मला सगळ्याचे फोन येत होते, इवन भाजपचे सुद्धा फोन येत होते, पण तुमचा फोन आला नाही ही खंत माझीसुद्धा मनात होती. परंतु आज तुम्ही आल्यामुळं मला ते बरं वाटलं. हे दिपकेचे शब्द आहेत. म्हणून त्या कुटुंबाबद्दल असलेला आमचा प्रेमाचा जो काही संबंध आहे त्याचा आणि राजकारणाचा कुठेही संबंध नव्हता. नाही, पण तुम्ही फोन केला नाही म्हणून त्यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली असं म्हणायचं का मग? कारण अर्धा तास त्यांच्यात पण चर्चा झाली आणि त्यांना खासदारकीची पण ऑफर काँग्रेसकडून देण्यात आली, अशी पण दबक्या आवाजात चर्चा झाली. कपिल सिब्बलची त्यांची भेट का झाली, कशी झाली याबद्दल मला कल्पना नाही आहे. परंतु आजही त्यांच्या वडिलांचं, आईचं असं मत आहे की दिपकेने आंदोलन केलं, तो भावनिक झाला, कॉक्रोच पार्टीचं निर्माण झाला, परंतु त्यांनी नोकरी करावी, सुखात राहावं अशी त्यांची आईवडिलांची स्वतःची इच्छा आहे. राजकारणात त्यांचा विषयच नाही आहे. अभिजित दिपकेचा पण नाही आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं पण नाही आहे. आता काही लोक त्याला बळजबरी ओढून राजकारणात उभं राहा असं जे काही सांगतायत, त्याचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे. आणि त्याचा जो काही फायदा आहे, अभिजित दिपकेनं आंदोलन का केलं, त्याची कारणं काय होती, परंतु इतर लोकांना त्याच्यापासून काय राजकारण करता येईल का याच्याकडे सगळ्याच्या ओढा पडलेल्या आहेत. आंदोलन झालं एकीकडं, पेढे वाटतात एकीकडं, असाही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेला आहे. मला वाटतं मला वाटतं ते दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ताकदीवर यशस्वी केलेले ते आंदोलन होतं. आपल्या मातीतच असं काही आहे का की त्या ठिकाणाहून जे लोक निघतात ते दिल्लीचं देखील तख्त राखतात? महाराष्ट्राची मातीच एवढी पॉवरफुल आहे, ते दिल्लीचं काय जगाचं नेतृत्व सुद्धा करायच्या लायकीचे आहेत. म्हणून तुम्ही याबद्दलचं असं स्टेटमेंट मी तरी करणार नाही. परंतु एक निश्चित आहे, मराठवाड्याने सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आणि महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि मग असं शरद पवार साहेब काय महाराष्ट्रातलेच ना, यशवंतराव चव्हाण कुठलचे, हे सर्व आपल्या या भूमीमधून चांगले हिरे जन्माला आलेले आहेत. आणि त्याचाच एक उदाहरण मला वाटतं दिपके पण असावा. सर, संजय राऊतांनी मोठी टीका केली आहे. या पूर्ण आंदोलनामध्ये भाजपा एकता पडला, शिवसेना आणि राष्ट्रवादींनी साथ दिली नाही. संजय राऊत हा डोक्यावर पडलेला माणूस आहे. तुम्ही त्याच्या स्टेटमेंटवर आमचं तर प्रतिक्रिया घेतच जाऊ नका. धर्मेंद्र प्रधान हा कोणत्या विभागाचा मंत्री होता, कोणत्या पक्षाचा होता, त्याच्यावर झालेली इंडिव्हिज्युअल टीका होती का नव्हती? पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं ना, आणि त्याला सगळ्यांचा सपोर्ट होता. जेव्हा NDA सरकार असताना ह्या सगळ्या गोष्टी हा प्रत्येकजण आपापल्या अंगावर घेत असतो. ही काय इंडिया आघाडी आहे का? राहुल गांधी एकीकडे चाललाय, हे एकीकडे चाललेत, ते आणखीन दुसरे भलतीकडे चाललेत. आता शरद पवार साहेब स्वतः म्हणले, मी दिलेल्या सल्ल्यामुळे हे आंदोलन चांगलं यशस्वी पार पडलं. आता हेच सल्ले द्यायला लागले ना, हेच एकमेकावर टीका करायला लागले. आणि संजय राऊतला स्वतःचा पक्ष हायलाईट कसा करायचा, स्वतः हायलाईट कसं व्हायचं, यासाठी ते असे उदाहरण ते देत असतो. म्हणून त्याला आम्ही सिरीज घेत नाहीत. NDA सरकार हे मजबूतीने आहे, सगळेजण बरोबर आहोत आम्ही, आणि आम्ही पंतप्रधानांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असतो. उद्धव ठाकरेंनी ओमराजेंवर टीका केली जेव्हा ते तुमच्या पक्षात आले, पण आता ओमराजेंनीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचा वाढदिवस तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहात?
बंडू जाधव यांनी पण दिलेले आहे. मी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या भल्यासाठी चांगलं काम हो, त्यांच्यावर कोणती इडापिडा येऊ नये आणि संजय पिढा तर मुळात येऊ नये असं सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. या सगळ्या पिढ्यापासून त्यांनी दूर राहावं आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही घेतलेल्या चांगल्या भूमिकेबरोबर त्यांनी सुद्धा आम्हाला सुद्धा सहकार्य करावं. सेना भवन बाहेर बॅनर लागले की वाघ मातोश्रीत बसले, ज्यांना जायचे त्यांनी जावं. वाघ मातोश्रीत बसले, ज्यांना जायचं त्यांना जावं म्हणजे काय होतं? मला याचा अर्थच कळाला नाही. स्वतःला जर वाघ म्हणून घेत असेल तर ते कुठं बसायचे ते त्यांनी ठरवायचं ना. सर, संजय राऊतांनी असंही म्हटलेलं आहे का लुईसवाडीमध्ये येऊन आम्ही युवक येऊन लुईसवाडी म्हणजे तिथे एकदा शिंदे राहतात तिथे येऊन आम्ही जल्लोष होत नाही. तुम्ही जरा गप्प बसा, शिंदेना ते म्हटले. आता हे यांचं जे आहे ना, सगळं उलटं चाललेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, युपीमध्ये पोरगं पैदा झालं आणि ते आता महाराष्ट्रात पेढे वाटायला लागलेत. आंदोलन कुणी केलं? दिपकेंनी, सगळ्या युवकांनी. त्यांचा कोणत्या पार्टीचं बॅनर होतं का त्यांचं? ते त्यांचं तर इंडिव्हिज्युअल होते. हे एक दिवस स्टेजवर गेले काय ह्यांना वाटतं की आंदोलन ह्यांनीच चालवलं. अरे तुमचा ना आंदोलनाचा संबंध काय हे तर सांगा. पण जेंजींनी केलेल्या आंदोलनाचा फायदा राज ठाकरे उद्धव ठाकरे घेतात असं म्हणायचं का, आणि त्याचा फायदा होईल का त्यांना? मग त्याचा अर्थच मी ते सांगितलं ना. आंदोलन केलं एक आणि पेढे वाटतं एक जण. आता आम्ही ठाण्यात जाऊ, मग पुण्यात जाऊ, मग मातोश्रीला येऊ. असा जो तुमचाच काय राऊंड मारायचा जो आहे त्याचा ना आंदोलनाचा काही संबंध नाही. तुम्हाला कुणाचा पाठिंबा नाही आहे आणि कोणी येऊन तुम्हाला सांगतही नाही. सगळेजण तुम्ही उद्या जल्लोषामध्ये सामील व्हा. सगळ्या पक्षांचं आवाहन करतो की तुम्ही या. कोणताही झेंडा नसेल, तिरंगा हातात घेऊन या, पण भाषण दोघंच करतील. ही कोणती नीती हो? म्हणजे सगळ्या पक्षांनी यायचं आणि भाषण दोघांनीच करायचं. स्वतःचं दुकान चालवण्यासाठी कालचा झालेला कार्यक्रम आहे. सर, ह्या पूर्ण प्रकारामध्ये ह्या आंदोलनामुळे इंडिया आघाडी वाढली आहे आणि एनडीएवरती थोडा दबाव येऊ शकतो. जे विरोधक आहेत ते जागरूक झाले की विरोधक चार्ज झाले असं बोललं जातं. या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीचे काही नेत्यांनी आपली पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न जरूर केला. मग ते राहुल गांधी असतील, इतर नेते असतील. आपली प्रेझेंटी असली पाहिजे म्हणून त्यांनी त्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु देशातला युवक हा एवढा मजबूतीने उभा राहिला होता. त्यांनी या नेत्याला कुठेही थारा दिला नाही. या नेत्यांच्या भरोश्यावर त्यांनी आंदोलन केलं नाही किंवा या आंदोलनाला आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा अशी भीकही त्यांनी मागितली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीचे लोकच स्वतः कटोरा घेऊन त्यांच्याकडे भीक मागायला गेलेले होते. आणि हे फायदा घेण्याचं काम आता जर तुम्ही पाहत असाल तर विद्यार्थ्याच्या नावावर स्वतःचं राजकारण करण्याचं याने ठरवलेलं आहे. इवन दिपकेने स्वतः सांगितलं, त्या अभिजित दिपकेने सांगितलं की हे विरोधी पक्ष हे संपल्यात जमा आहे. एवढं मोठं स्टेटमेंट केल्यानंतरही यांना थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती. देशाचं शिक्षण मंत्री पद हे मोदींच्या मनात एक नाव आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, असं संजय राऊतांचं नाव आहे. आजकाल देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होणार हे मोदींच्या मनात आहे. आता हे याच्या संजय राऊतच्या कानात कधी सांगितले हे आम्हाला माहीत नाही. हा माणूस कोणते स्वप्न पाहतो हेच मला कळत नाही. मोदींनी यांना काही सांगितलंय का? परंतु मन की बात खऱ्या अर्थानं आता संजय राऊत बोलायला लागलेला आहे. इतकाही जवळ तो आणखी नाही आहे मोदी साहेबांच्या जे तुला काही सांगतील. म्हणून जे जे फेकता येईल ते फेकण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असतो. आणि जसा काही आत्तापर्यंतचे भविष्य त्याचे सगळे मातीमोल झालेले, एकही भविष्यवाणी त्याची खरी ठरलेली नाही. तशी ही भविष्यवाणी मला वाटतं खरी ठरणार नाही. नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, एका विद्यार्थ्यांनी घर सोडलं. हे बघ, हे दुर्दैवी घटना आहेत. नीट परीक्षाच काय,
10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा मार्क कमी पडल्यानंतर 12वीला सुद्धा कमी पडल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या जेव्हा करतो त्या टायमाला सगळ्यांना समाजात घटकातील प्रत्येकाला याचं वाईट वाटतं. विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की असे निर्णय घेत जाऊ नका. अशा निर्णयामुळे आपलं स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले याचा अर्थ पराभव होत नाही आणि पुन्हा लढून उभं राहण्याची ताकद तुमच्यात आहे. आत्महत्यापासून तुम्ही दूर राहा असं आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. यवतमाळमध्ये कर्जमाफीच्या लिस्टमध्ये नाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. थोडासा संयम ठेवून जर ह्या गोष्टी जर पाहून घेतल्या असत्या तर ही आत्महत्या करायची वेळ येणार नाही. परंतु अशा घटना घडल्यानंतर त्याला दुर्दैव हाच एक शब्द आहे. लाठीचार्जचा जबाबदार कोणाची असं राहुल गांधी सरकारने टीका केली. तो लाठीचार्ज केलाय. लाठीचार्जची जबाबदारी कुणाची? तिथलच्या दिल्ली पोलिसांची की त्यांना आदेश देणाऱ्यांची? त्यांना आदेश कुणी दिला होता, काय दिला होता याबद्दलची माहिती आमच्याकडे तर नाहीच आहे. परंतु सरकार जर विदाऊट आदेशाचा जर लाठीचार्ज जर झाला असेल तर त्याची चौकशी करेल. पण सर, राष्ट्रवादीत काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार असं बोललं जाते, कारण शरद पवारांची राष्ट्रवादी येत्या काही दिवसांमध्ये सत्तेत सामील होईल असं देखील बोललं जाते. मोदींसोबत शरद पवारांची जी चर्चा झाली या संदर्भातली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काही पडद्यामागे महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी घडतात. शरद पवार साहेबाचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना. जास्त दिवस तो एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात. त्यांना कूस बदलण्याची सवय आहे हा देश जाणतो. म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही आहे. सध्या राष्ट्रवादी स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म शोधते किंवा जागा शोधते आणि त्या संदर्भातली सकारात्मक चर्चा पण होते. बऱ्याच एकनाथ शिंदेसोबत सुद्धा ही चर्चा झाल्याची माहिती आहे सूत्रांकडून. महाविकास आघाडी महाराष्ट्रातली आता अस्तित्वात राहिलेली नाही हे आपण पाहत आहेत. काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही आहे, राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही आहे, उभाटा वेगळेच चालत आहे. म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा असेल आणि त्यांनी निर्णय घेणं म्हणजेच राजकारणाला दिशा देणं असा एकंदरीत अर्थ महाराष्ट्रामध्ये लावला जातो. महाराष्ट्रामध्ये उद्या ज्या काही घडामोडी होतील त्याच्यामध्ये एक प्रमुख शरद पवार साहेब सुद्धा असतील हे मात्र निश्चित आहे. सर, सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कामांसाठी ज्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसे मागितले गेले, त्यामुळे अब्दुल सत्तार चांगले संतापले होते अधिकाऱ्यांमध्ये. कसं पाहता शासकीय कामासाठी अधिकारी पैसे मागितले? ही काही पहिली घटना नाही आहे. शासकीय अधिकारी पैसे मागतच नाही असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही. आणि जर याच्यावर जर एखादा आमदार भडकला असेल तर ते काही गैर पण नाही. तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, तुम्हाला काम चांगल्या पद्धतीने करून घेणं, क्वालिटीचं करून घेणं एवढा तुमचा अधिकार आहे. पैसे मागून जर तुम्ही इतरांसारखे दलाली करत असाल तर मला वाटतं त्यापेक्षा शासनाची नोकरी सोडून तुम्ही दलाली करणं केलेली बरी. साहेब, सामाजिक सलोखा बिघडण्याचं एक वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलेलं आहे. 3.5% लोकांचं राज्य आहे, आम्हाला न्याय मिळत नाही असं आनंदराज आंबेडकर ज्या पक्षाची तुमच्यासोबत युती आहे. आनंदराज आंबेडकरांनी मांडलेलं हे त्यांच्या पक्षाचं मत आहे. त्याबद्दलचं जे त्यांनी विचार मांडले तो त्यांचा अधिकार आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणार नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, दिप्के परिवार से आप मिले थे, आपने कहा आप उस प्रोटेस्ट के बीच आप मिलने नहीं गए क्योंकि उसके कई मायने निकाले जा सकते थे, लेकिन अब मिलने के बाद क्या कहेंगे? और क्योंकि अभिजीत दिप्के को लेकर चर्चा थी कि वो राजनीति में आ सकते हैं, क्योंकि आप परिवार से मिले हैं, क्या कहेंगे? देखिए, अभिजीत दिप्के का जो आंदोलन चल रहा था, युवकों का जो आंदोलन चल रहा था, वो अभिजीत दिप्के मेरे मतदार संघ में मेरे घर के बाजू में रहता है. करीबन 2 किलोमीटर अंतर पे उसका मेरा मकान है. लेकिन आंदोलन के वक्त किसी के घर पे जाना, उनसे कुछ बात करना, सहानुभूतिपूर्वक भी अगर बात करेंगे तो लोग उसका अलग अर्थ निकालते हैं कि ये कहीं दबाव डालने के लिए गए क्या, ये कोई उनको और कोई मैसेज लेके गए क्या. इसलिए मैं उस दिप्के परिवार से जो मेरे संबंध बहुत सालों से 25 साल से संबंध है मेरे, ये अभिजीत दिप्के बच्चे से लेके बड़ा हमारे सामने हुआ है, इसलिए इतने अच्छे रिलेशन उनके हमारे हैं. तो इसलिए वो टाइम में जाना उचित नहीं समझा. आंदोलन जैसे ही समाप्त हुआ मैं उसके घर पे जाके उनके माताजी और पिताजी से बात भी किया. एक अच्छी सी बात हमारी हुई.
वो आज भी उसके माता पिताजी ये नहीं चाहते कि वो पॉलिटिक्स में रहे, और खुद अभिजीत दिपके भी नहीं चाहता। वो भी चाहता है कि मैं मेरी नौकरी करूं। जो आंदोलन मैंने किया था कुछ वजह से किया था, कुछ हक के लिए किया था, और सरकार ने उसके सब बातें मान भी ली है। ऐसा नहीं है, इतना बोस्टन छोड़ के यहाँ आने के बाद भी वो भी इस आंदोलन में सक्रिय रहा, इसलिए उसको तो क्रेडिट थोड़ा जाता ही जाता है। लेकिन सरकार ने भी अच्छी भूमिका ली। इसके लिए मैं दिपकी के घर पे गया था, उनसे बहुत सारी बातें उनसे शेयर भी किए, उन्होंने भी उनकी बातें मेरे से शेयर की। ये माहौल राजकारण से अलग जिसको कहते हैं वो था। सर, एक तरफ तो विपक्ष खुद क्रेडिट के लिए लड़ रहा है आपस में, कांग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, और दूसरी तरफ संजय राउत सत्ताधारी पे ही आरोप लगाते हैं कि भाजपा के साथ एनसीपी या शिवसेना जो है वो खड़ी नहीं रही ऐसी परिस्थिति में। देखिए, ये जो लोग हैं ना, संजय राउत जैसे लोग, ये दोनों तरफ से अपनी ढोलकी बजाते रहते हैं, उनको कोई लेन देन नहीं है। वो दिपके का आंदोलन अलग चीज थी, ये क्रेडिट लेने गए। अच्छा बताइए, आपके पार्टी के कौन लोग थे वहां? जाके स्टेज पे खड़े रह के वापस आना मतलब बहुत कुछ काम किया ऐसा होता है क्या? कांग्रेस वाले वैसे गए। ये लोग उसको पॉलिटिकल कलर देना चाहते थे, ये आंदोलन का क्रेडिट वो लेना चाहते थे, लेकिन सौभाग्य ये रहा कि उससे उनको वो क्रेडिट नहीं मिल पाया। वो सिर्फ युवा को गया, युवा ने आंदोलन चला। यही खबरें आपके माध्यम से सब तरफ आती है। अब हमने और राष्ट्रवादी ने बीजेपी के साथ थे या नहीं थे, ये कहने वाले आप कौन होते? हम एनडीए सरकार में हैं, हम जवाबदार लोग हैं, हम मोदी जी के साथ में ही थे, साथ में ही है और साथ में ही रहेंगे। संजय राउत ने दो और बातें कही है। उन्होंने कहा है कि अब एकनाथ शिंदे के जो थाने वाले घर उसके सामने भी एक जल्लोष सेलिब्रेशन किया जाएगा, और दूसरा वो प्रेडिक्ट कर रहे हैं कि देवेंद्र फडणवीस जो है वो अगले शिक्षा मंत्री हो सकते हैं। आंदोलन कहाँ था? युवा को कहा, हुआ कहाँ? जंतर मंतर पे। देश भर में से नहीं, वर्ल्ड में से लोगों ने उसको सपोर्ट भी किया। इनका और उनका कोई संबंध है? कुछ नहीं। अब इनकी राजनीति शुरू हुई। अब एकनाथ शिंदे साहब के घर के सामने आनंद उत्सव मनाने जा रहे हैं। आइए, हम उनके मुंह में पेड़ा डालेंगे, हम उनको लड्डू खिलाएंगे, आओ तो जाओ, हमारी कोई उसके ऊपर ऑब्जेक्शन नहीं। दूसरे के कंधे पे बंदूक रख के गोली चलाने वाले ये सब लोग, खुद में ताकत तो रही नहीं, दम तो रहा नहीं, तो इसलिए हम भी उनको वेलकम करते हैं। सर, सुप्रीम कोर्ट ने चंदा चोरी के मामले को लेकर एसआईटी गठित की है। इस पूरे मामले को कैसे देखते हैं? सॉलिसिटर तुषार मेहता भी वहां पर रहेंगे। सुप्रीम कोर्ट ने एक बड़ा ऐतिहासिक निर्णय इस बारे में लिया है। एसआईटी का अगर गठन होता है तो जो लोगों की भावना राम मंदिर के बारे में है, ये चंदा चोरी के बारे में जो उद्रेक उनके दिल में था, उसका सुप्रीम कोर्ट ने दखल लिए, और मुझे लगता है ये बड़ी बात है। इसके वजह से अब जो उसमें शामिल थे वो सबको अंदर जाना पड़ेगा। सर, दो सवाल है। एक तो आपने दीपके से मुलाकात की, क्या कोई ऑफर आपने उनको दिए? कि कांग्रेस ने भी उनको लोकसभा के लिए ऑफर दिया, ऐसी चर्चा चल रही है। देखो, हमने दीपके को ना कोई ऑफर दी है, ना कोई वहाँ उनके घर पे जाके राजनीति की बातें की है। ये हमारी पारिवारिक जो बातें होती है उतनी बातें हमने उनसे की है। उनके बेटे की पूछताछ मैंने उनसे की, उनके घर की पूछताछ की, उन पे कोई और कुछ संकट या तो और कोई किसी का दबाव है क्या, ये उनसे बातें की है। मैंने कोई ऑफर ना दी और ना पॉलिटिकल बात की। कांग्रेस को ऐसे लोगों को उठा के खुद का कद बढ़ाने की ज़्यादा ज़रूरत थी है, और वो चाहते कि कैसा चेहरा हमको मिले। लेकिन एक बात ख्याल में रखो, अभिजीत दिपके इनके साथ कभी नहीं जाएगा। दूसरी बात यह है कि ठाकरे भाइयों ने जिस प्रकार से आंदोलन किया, जेनजी का समर्थन उनको मिला, क्या इनको फायदा होगा आने वाले दिनों में? कहाँ उन्होंने आंदोलन किया है? इन्होंने आंदोलन नहीं किया, जश्न मनाने की कोशिश की। जश्न ऐसे वक्त जो होता है जहाँ विद्यार्थियों का आंदोलन सक्सेस हुआ, विद्यार्थी तुम कहीं भी बुलाते ना तो उसी जल्लोष से जाते थे। उन्होंने वहाँ बुलाया है, खुद ने उन्होंने स्पीच दी। उनको लगता है कि इसकी वजह से अपनी कुछ पार्टी में बढ़ोतरी होगी, ऐसा नहीं होगा। विद्यार्थियों समझदार है, वो बहुत होशियार है। कौन अपना यूज़ कर रहा है या तो कौन अपने को यूज़ करके ले रहा है, ये विद्यार्थी जानते हैं, इसलिए उनको इसका कोई बेनिफिट नहीं मिलेगा।
सवाल ऐसा है कि महाविकास आघाड़ी है या नहीं है, इसको लेकर काफ़ी सस्पेंस बना हुआ है, क्योंकि शरद पवार मोदी जी को मिल रहे हैं, यहाँ पे राज उद्धव ठाकरे एक साथ है। देखिए, महाविकास आघाड़ी एक साथ नहीं है, ना इंडिया आघाड़ी है। आप कुछ दिन में देखेंगे इनके सबकी शक्लें उड़ चुकी होगी और आने वाले कुछ ही दिनों में यह अधिवेशन के बाद राजनीतिक भूकंप जरूर देश में होगा। सर मराठीतून एक हिंदी सर, वंदे मातरम बिल जो है आज राज्यसभा में पेश होना था, जिसे वंदे मातरम की कोई भी उसे उल्लंघन करेगा या वंदे मातरम का उपहास करेगा, उसके लिए बिल आ रहा था। उसे लेकर कांग्रेस लगातार हमलावर है, वो कह रही है ऐसी बिल की जरूरत नहीं है। देखो, कांग्रेस क्या कहती है, कांग्रेस की क्या राय है। कांग्रेस ने हमेशा अंग्रेजों की नीति अपनाई है, जाति भेद करके राज करना जैसे अंग्रेजों ने किया है वैसा कांग्रेस ने भी की है। इसलिए वो दरार वो आज भी कायम रखना चाहती है। इसलिए वंदे मातरम को विरोध करेंगे, 370 को विरोध करेंगे, समान नागरिक कायदा को विरोध करेंगे। ये उनकी हमेशा भूमिका रह चुकी है। इसलिए उनके भूमिका को हम ज़्यादा अहमियत न देते हुए जो अच्छा देश के हित में वो बिल जरूर लोकसभा में आएगा। सर दोन प्रश्न आहेत हेच की वंदे मातरम बिलाला काँग्रेसकडून जो आहे तो नकार असलेला बघायला मिळत आहे, वारंवार अपोज होताना बघायला मिळत आहे। नाही, वंदे मातरम असेल की 370 असेल, समान नागरिक कायदा असेल, या सगळ्या गोष्टीला काँग्रेसने विरोधच करता आलेला आहे। काँग्रेसने प्रत्येक वेळेला इंग्रजाची नीती अपनवलेली आहे। तोडो जोडो और राजनीती करो, आपने सत्ता चलाओ, हे जे काही त्यांचं धोरण होतं ते काँग्रेस इंग्रज गेल्यानंतर काँग्रेसने अपनवलेली आहे। कधी कोणत्याही समाजाला एका ठिकाणी न ठेवणं हीच काँग्रेसची नीती होती। आपसामध्ये लढवणं आणि सत्ता काबीज करणं। परंतु देशाच्या हितासाठी जे चांगले कायदे करता येईल किंवा चांगले बिल आणता येईल ते सरकार जरूर आणेल आणि त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल। दुसरी गोष्ट राम मंदिर मध्ये चोरी प्रकरणाला आता SIT गठीत केलेली आहे सुप्रीम कोर्टानं, तर याच्याकडे कसं बघताय? शिक्षा ही संबंधित व्यक्तीला होऊ शकते, लवकर होऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? सुप्रीम कोर्टाने अत्यंत चांगला निर्णय घेतला। SIT जी गठीत केली त्याचा अर्थ असा होतो की ज्या राम मंदिराच्या निर्माणामध्ये लाखो लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत, लाखो लोकांची श्रद्धा आहे, त्या ठिकाणी जर चोरी होत असेल, त्या ठिकाणी काही अपहार होत असेल तर त्याचा छडा हा लागलाच पाहिजे। म्हणून SIT गठीत केल्यामुळं मला वाटतं जे चोर त्या ठिकाणी बसलेले होते, ज्यांनी चोरी केली त्यांना आता जेलची हवा खावी लागेल। आता त्यांना याच्यातून सुटका होणार नाही। थँक्यू सर।